नमस्कार. आपण पुणे सोलापूर लगत चौफुला येथे बजाज शोरूमला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. नमस्कार सर. गाडीबद्दल माहिती द्या. आपल्याकडे बजाजच्या सर्व गाड्या मिळतात. प्लॅटिना झालं, सिटी 100 झालं, पल्सर झालं. आता आपल्याकडे बाहेरची गाडी आहे ती NS 160 म्हणून गाडी आहे. तर कस्टमर जे कॉलेजसाठी जी मुलं असतात त्यांच्यासाठी स्पोर्ट्स बाईक बनवलेली आहेत. ते सगळ्या स्पोर्ट्स बाईक आहेत. आतमध्ये पण भरपूर गाड्या आहेत, तुम्हाला दाखवतो आतमध्ये गाड्या. या गाडीबद्दल आपण जरा सविस्तर माहिती द्या. ही गाडी सिटी 110 म्हणून ओळखली जाते. खास करून ही गाडी आपल्या शेतकऱ्यांसाठी बनवलेली आहे. ह्या गाडीचं ॲव्हरेज तुम्हाला कंपनीचं 109चं 80-90च्या दराने तुम्हाला ह्या गाडीचं ॲव्हरेज मिळतं. आपल्याकडे सर्वात जास्त गाडी चालणारी प्लॅटिना, सिटी 110, पल्सर्स, पण सगळ्यात जास्त शेतकऱ्यांसाठी आपल्या हक्काच्या माणसांसाठी बनवलेली ही कंपनीने गाडी आहे. तर या गाडीला असं फायबर वगैरे कमी दिलेलं आहे, सगळं असं लोखंड टाईप दिलेलं आहे, कारण शेतकऱ्यांसाठी ही गाडी बेस्ट आहे. ते सर, तुमचं नाव? संतोष शंकर बन. तुम्ही या कामामध्ये कसा अनुभव घेतला किंवा तुम्हाला काय अनुभव आले? अनुभव म्हणजे मी तर कमीत कमी 22 वर्ष झालं काम करतोय. अनुभवाचं काय नाही, 2-3 वर्षाचा अनुभव आहे. तिथून नंतर माहिती झालं, तसं काम करत गेलो मी. काय प्रॉब्लेम म्हणजे जे काय प्रॉब्लेम येतात गाड्यांना, काय त्यात फॉल्ट असेल किंवा काय हे जास्तीत जास्त फॉल्ट असतील किंवा एखादं कस्टमर जर जास्तच हे प्रॉब्लेम घेऊन आला त्याचे प्रॉब्लेम सॉल्वच करणार आपण, त्यात काय वादच नाही. असं आपलं काम आहे. कामाबद्दल काय कस्टमर म्हणजे काय कस्टमर म्हणतात मिस्त्री तुम्हीच काम करा, तुम्हीच हे गाडीचं माझे प्रॉब्लेम काढा, माझी गाडी तुम्हीच सर्व्हिसिंग करा, असे पण म्हणतात कस्टमर. येथे कुठून येतात कस्टमर? रांजणगाव, सांडस, राहू, पिंपळगाव, त्याच्यानंतर इकडचं यवत झालं, उरुळी झालं, लोणी झालं, इकडं खोर झालं, भांडगाव झालं, ह्या साईडनं पण येतात कस्टमर लोक. भरपूर कस्टमर येतात. अगदी लांब ठिकाणाहून येथे कस्टमर येतात. नमस्ते सर. नमस्ते. आपलं नाव? माझं नाव विजय टेंगले. आपण कुठून आलात? मी इथं केडगावमध्येच राहिलो आहे. कुठून गाडी घेतली? इथंच घेतलेली ना या शोरूमला, आनंद शोरूम, आनंद ॲटो बजाज शोरूम, गडदे पाहुण्यांची इथंच घेतलेली. 7 वर्ष झालं गाडी घेतली. गाडी घेतलेली 7 वर्ष झालं पूर्ण. सर्व्हिसिंग तुम्ही कुठं करता? इथं शोरूमला सर्व्हिसिंग करतो, कारण इथं सर्व्हिस चांगली देतात आणि वस्तू ओरिजिनल असतात. मी केडगावमधून आलो. सर्व्हिसिंग येथेच करता का तुम्ही? किती वर्ष? मला आता गाडी घेऊन गाडीला 5 वर्ष झाले. मी एकदा पण असं बाहेरच्या फिटरकडे झालं, बाहेरच्या मेकॅनिककडे झालं, थोडा उशीर झाला, पण मी शोरूमलाच करतो. आणि असं त्यांची सर्व्हिस एकदम हे असते. आत्ता पण तुम्ही गाडी बघितली तर हे असं वाटेल की 6 महिने झालेत गाडीला घेऊन. गाडीची सर्व्हिसिंग बघायला तर एकदम ट्रेंड प्रोफेशनल मेकॅनिक असतात. कधी काय अडचण आली, फोन केला, शोरूमचे अनिल सर असतील, संतोष पेटर असतील, त्यांना जरी फोन केला तरी ते एकदम प्रामाणिकपणे काय असेल प्रॉब्लेम वगैरे सांगून हे करून देतात. गाडी घेताना पण म्हणजे कोणत्या गोष्टीची अडचण आली नाही. फायनान्स असेल, लोन वगैरे असेल, पुढच्या NOC वगैरे असेल, RTOचं रजिस्ट्रेशन, हे सगळं चांगल्या प्रकारे त्यांनी सॉल्व्ह केलं. अजून अनुभव सांगायचं गेलं तर दौंड तालुक्यात तरी माहितीनुसार तरी ना आपलंच शोरूम आहे चौफुल्यावर अनिल शेठचं. तर हे शोरूम आहे ना एक नाही का आपण काय म्हणतो सेल्फिशली ते काही असो, रिपेरिंग झाली, मेंटेनन्स असो, गाडी नवीन जरी घ्यायची झाली ना, डाऊन पेमेंट पण एखाद्याचा कमी असला, जास्ती असला, हप्ता त्यांच्यानुसार ते सगळं मॅनेज करून देतात. आणि कुठं म्हणजे काय आपल्या कोणत्याला गोष्टीची अडचण येत नाही गाडी घेताना. नमस्कार सर. नमस्ते. माझं नाव माणिक गडदे. आम्ही हे शोरूम 2001 साली चालू केलं. सुरुवातीला बजाजची डीलरशिप मिळाली आम्हाला. ऑथोराईज सर्व्हिस आम्हाला म्हणून डीलर कंपनीने अपॉइंट केलं. त्या सगळ्या गोष्टीतनं आम्ही ह्या डीलरशिपमध्ये पाऊल टाकल्यानंतर आम्हाला सेल्स एक, सर्व्हिसचं एक आणि स्पेअरचं एक, असे 3 गोष्टी मिळाल्या. त्या माध्यमातून आम्ही सुरुवात 2001मध्ये केली. आज जवळपास ह्याला 24 वर्ष पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने ह्या गाड्यांच्या परफॉर्मन्समध्ये तुम्हाला सांगण्याचं जर एक माहिती द्यायची असेल तर ही गाडी आमची बजाजची ही 70 देशात विकली जाते. 70 देशातपेक्षा जास्त देशामध्ये विकली जाते. त्याच्यामध्ये आता आम्ही नवीन एक बाईक CNG लॉन्च केलेली आहे आता 2024मध्ये. तिचाही परफॉर्मन्स चांगला आहे. सांगण्याचा एक आनंद वाटतो की सुरुवातीला आपल्या जवळपास बजाजच्या डीलरशिप कुठं जास्त प्रमाणात नव्हत्या.
तर आता आपल्याला त्या मिळाल्यानंतर आपण त्या वर्षभरात जवळपास 500 ते 600 गाड्यांची विक्री करतो. अशा जवळपास आम्ही 20 वर्षामध्ये हजारोमध्ये गाड्या विकलेल्या आहेत. त्याचा परफॉर्मन्स पण चांगला आहे. पेट्रोलची महागाई असल्यामुळे त्याचं ॲव्हरेज पण चांगलं आहे. प्लॅटिना आमची गाडी 100 सीसी खूप चालते. सिटी म्हणून 110 सीसी गाडी ती पण चालते. तिचं कंपनी मायलेज जवळपास 101 कंपनीने सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे 90-95 पर्यंत जाते. त्याची प्राईस पण आमच्याकडे 74 ते 75,000 रुपयापर्यंत जाते. त्याच्यानंतर कंपनीने पल्सर ही गाडी 150 सीसीमध्ये 125 सीसीमध्ये लॉन्च केलेली आहे. पल्सरचे जवळपास आमच्याकडे 10 ते 12 व्हेरियंट आहेत आणि हे सगळ्यांचा परफॉर्मन्स पाहता आता कंपनीने त्याच्यामध्ये BS6 BS7 मॉडेल काढलं. त्याच्यानंतर आम्ही उपकंपनी म्हणून आम्ही एक चेतक बाजूला इलेक्ट्रिक ते आता स्थापन केलेलं आहे. आता जवळपास त्याचं एक 8 ते 10 दिवसापूर्वी शुभारंभ झालेला आहे. तालुक्याचे आमदार आदरणीय राहुलदादा कुल व आमचे डीलरचे आमचे ओनर डीलरशिपचे आदरणीय सुशील शेठ सोमानी सर यांच्या माध्यमातून आम्ही ते ओपनिंग करून त्यालाही प्रतिसाद चांगला मिळतो. बजाजलाही प्रतिसाद चांगला आहे आणि इकडं आपल्याकडे शेतकरी वर्ग असल्यामुळे पेट्रोलचा भाव जास्त गगनाला भिडल्यामुळं ते ॲव्हरेजमध्ये पण बजाज चांगले परफॉर्मन्स देतं. बाकीच्या असल्यामुळे जास्त तिचा खप होतो. बाकी आम्ही त्या माध्यमातून जवळपास 20 ते 25 कामगारांना रोजगार इथं आम्ही देतो. त्याच्यानंतर इकडं आमच्या सर्व्हिसमध्ये पण चांगली उत्कृष्ट सेवा देतो. परत वॉरंटी गॅरंटी असो, इन्शुरन्स असो, सगळ्या गोष्टी आम्ही एकदम चांगल्या आणि चांगल्या स्वरूपात कस्टमरला देण्याचा प्रयत्न करतो. कस्टमर आमच्यावरती विश्वास ठेवून गाड्यांचं भरपूर घ्यायचे हे करतात. आता याच्यामध्ये जवळपास आमचे 25 ते 26 मॉडेल येतात बजाजमध्ये आणि चांगला आता खप आहे तिला आणि भविष्यातही चांगला राहील. आणि आता आमच्या जोडीला ती इलेक्ट्रिक बाईक आल्यामुळं चेतक ही बजाजचीच कंपनी आहे आणि ती बजाज मध्ये असल्यामुळं खूप भविष्याची अजूनही आम्हाला जोड त्याची मिळाल्यामुळं खूप चांगलं त्याच्यामधनं आम्हाला बेनिफिट होईल, कस्टमरलाही बेनिफिट होईल. महाराष्ट्र भूमी हा चॅनल उत्कृष्ट आहे आणि खूप चांगल्या प्रतीत महाराष्ट्रात त्याची पुनरावृत्ती चांगली चाललेली आहे. त्यांनी मला जो पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं त्याबद्दल मी त्यांचा शतशः आभारी आहे. आणि महाराष्ट्र भूमी चॅनल हा खूपच चांगला असून त्याचे दैनंदिन पण वाचनात पेपर आमच्या येतो आणि आम्ही तो वाचण्यात आल्यामुळे तो खूपच चांगला आहे. कॅमेरामॅन आदित्य बारवकर, प्रतिनिधी आम्रपाली धेंडे.